ते तुम्ही ताकद आहेत माझी, कोणी आत्महत्या करू नका. लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पॅटर्न संपूर्ण राज्यात गाजला, देशामध्ये गाजला. तो स्वतः जरांगे पाटील पॅटर्न आपण कुठल्या नजरेने बघतात की आता विधानसभेसाठी? नाही नाही, आपण कुठं पॅटर्न फिटर्न काही नाही. आपण गरीब साठी लढतो. मी पण गरीबाचा आहे. मी कोणाला पाडा मानलेला नाही, कोणाला निवडून आणा मानलेलं नाही. माझ्या समाजाला शक्ती दाखवायची होती. सगळे समाज शक्ती दाखवतात, माझ्या मराठ्याने दाखवायची नाही का? स्वतःच्या लेकरासाठी त्यांनी त्याची ताकद दाखवली. त्याचा सगळ्यालाच फायदा झालेला आहे. हे फक्त म्हणायचं आहे महाविकास आघाडी झाला का, भाजपला झाला नाही का? उगाच निवडून आले का त्यांचे नाही आले का? किती नावं दाखवायचे त्यांचे खासदार आलेले? सांगा म्हणा त्या आलेल्या खासदारांनी मराठ्याने तुम्हाला मतदान केलं नाही. बोल म्हणा जाहीर. असं नाही. उगा तुम्ही हमेशाच राजकारण कोण नका बोलू रे. सत्ता तुमच्या हातात आली म्हणून एवढी डोक्यात मस्ती जाऊ देऊ नका तुमच्या. समाजासाठी तरी कधीतरी झिजायचं शिका. ज्या समाजाने तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं, खासदार केले, त्या समाजाची उपकाराची फेड असं नका करू तुम्ही की त्यांना फायदा झाला नाही. तुम्हाला नाही झाला का? तुमचे कसं काय निवडून आले? मग मना निवडून आलेल्यांना ते आम्हाला फायदा नाही झाला असं नाही. ते बोलायची सवय लागली. काय झालं आहे, पक्ष आणि नेता यांना वाचवायचा आहे आणि आम्हाला आमच्या गोरगरिबांचे पोरं वाचवायचे. किंवा आमच्यात आणि त्यांच्यातला फरक आहे. यांना नेता वाचवायचा, स्वतःची संपत्ती वाचवायची, स्वतःची खुर्ची वाचवायची. यांना गोरगरीब नाही वाचवायचे माझे. आणि मी माझे गोरगरीब वाचवतो आहे. त्यांना मोठं करण्यासाठी आंदोलन करतो आहे, जीवाची बाजी लावतो आहे, आरक्षण मिळवण्यासाठी लढतो आहे. यांना एवढीच पडायची भीती आहे तर मराठ्याच्या बाजून राहणार. तुम्ही पडतच नाही. तुम्ही पक्षाच्या नेत्याच्या बाजूला राहणार, मराठी तुम्हाला पाडणार.